दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. साहेब असं आहे की नाला सोपारा विधानसभेमध्ये मी फक्त कार्यकर्त्यांच्या गप्पा मारायला गेलो आणि एकदम इथून ठाकूरची माणसं आली आणि पैसे वाटतात. माझं म्हणणं आहे निवडणूक आयोगाने, पोलिसांनी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं सीसीटीव्ही पाहावं, तिथलं सगळं पाहावं, पैसे कुठे वाटले, काय वाटले. कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं. आणि मी 40 वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही. मी हितेंद्र ठाकूरांचं मत विधान परिषद मिळवलेलं आहे. मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेलं आहे. त्यामुळे शंका आली असेल त्यांनी केलं असेल. निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी. तीन तिथे एफआयआर दर्ज झाले. एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली. दुसरा दर्ज झाला की मी माझा मतदारसंघ नसताना तिथे गेलो. तिसरा झाला की हितेंद्र ठाकूर मतदारसंघ नसताना तिथे आले. हे 3 एफआयआर आहेत. पैशाचा एकही एफआयआर नाही. पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. पूर्णतः खरं त्यातलं काही नाही. हितेंद्र ठाकूरांनी असं म्हटलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली. हे धादांत खोटं आहे. नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणले तेही मला माहिती आहे. त्यामुळे यात काही तथ्य नाही. अरे टिप कुछ था ही नहीं तो टिप काय देंगे यार. एक आहे की जे सतत म्हटलं जाते की प्रचार संपला तर मग तुम्ही त्या मतदारसंघात का गेला होता. मी तेच म्हटलं की मी ज्यावेळी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो मी राजांना फोन केला की बाबा काय पोझिशन आहे. तर ते म्हणजे चांगलं चाललंय. आम्ही जरा काही जण बसलो तर चहाला या. तर मी चहाला गेलो. इतकं साधं सोपं जे मी गेल्या 25 निवडणुकात करत आलेलो आहे. आता उद्धवजी आणि मी सुद्धा अनेक वेळा रात्री शाखांमध्ये फिरलेलो आहे युती असताना. हे सगळे राजकीय कार्यकर्ते. त्यामुळे तरी शंका आली आहे ना, तुम्ही पैसे तपासा, सीसीटीव्ही त्या हॉटेलमध्ये ते तपासा आणि जे मिळेल ते करा. माझं काहीच म्हणणं नाही. नोट जिहाद बोलाय तावडेजी, नोट जिहाद बोला होतो. रचलं गेलं आहे का. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहात त्यामुळे तुमच्या विरोधात कारस्थान रचलं आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीविषयी मी म्हटलं की माझं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र. आणि याला मुळात पक्षात पण कोणाला माहित नाही की मी तिकडे आज जाणार आहे. त्यामुळे असा काहीच विषय नाही. धन्यवाद. तर ते चुकीचं गेलंय. गलत आहे. काहीच नाही याच्याविषयी काहीच नाही. माझी प्रतिमा मलिन व्हायचं कारण नाही. कारण मी पैशाचा विषय माझ्या विषयात नाही. जो कार्यकर्ता दिवस रात्र मर काम करतो त्याला भेटायला विनोद तावडे आले. आता उत्तर पाहिजे का नुसतं हे करायचं आहे. उत्तर पाहिजे की नाही. अरे सुनो, एक समय पे एक बोलेंगे तो बोलूंगा तो मैं जा रहा हूँ. नोट जिहाद के एलिगेशन लगाया उद्धव ठाकरे ने आपके पुराने दोस्त. गलत आहे. अरे अजिबात माझी प्रतिमा, मी 40 वर्ष राजकारणात एक दमडीचं राजकारण केलं. पैसे कधी वाटले सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो निवडणुकीच्या आदल्या याच्यात. हे तर लोकांना कौतुक आहे. काही शंका नाही. चेक करलंय. यात काही व्हायचं काही दिलेलं आहे ना काही गरज नाही. बीजेपी नेता आपके अगेंस्ट साजिश कर रहा है. बिलकुल नाही. इतना पैसा दिखा. अरे बाबा साहेब हे आता मी बोलणार नाही. कॅमेरा बंद करा. थांबा, चहा प्या, शांतपणे बसा, गप्पा मारू नंतर. कारण मला निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घ्यायला मना केली म्हणून पत्रकार परिषद घेऊ शकत नाही. खूप धन्यवाद.
सर हिंदी चहा प्यायला बोलवा. थोड्या वेळाने येतो चहा पितो पण कॅमेरावर काही हा, नाही. ओके. आणि मला मीडियाला काही बोलायचं नाही. नाही ठीक आहे. येस येस. उगाच तुम्हाला पोलिसांना धक्का धक्का लागायला नको मारतो म्हणून बाकी काय नाही. येस. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. तावडे साहेब जरा लवकर जरा लवकर या. नाही. काय चौकशी ओके केलं ओके तुम्ही ओके मला? ठीक आहे. अहो, त्यात हे अरे नाही. बाबा थांबा. आज मैं वहां से गुजरते समय फोन करके पूछा कैसे चल रहा है. मुझे राजन नाइक उम्मीदवार ने कहा कि हम सब बैठे हैं, आप चाय पीने आ जाओ. मैं चाय पीने गया और 200-250 बूथ प्रमुख थे. तो हितेंद्र ठाकुर जी और उनके बेटे को लगा कि मैं पैसे बांटने आया हूं. वो 200-250 कार्यकर्ता उनके आए, चिल्लाने लगे, हंगामा हो गया. मैंने पुलिस को कहा, चुनाव आयोग को कहा कि आप सीसीटीवी फुटेज देखिए, जो चेक करना है वो कीजिए. जो कार्यकर्ता दिन रात पार्टी के लिए मेहनत करता है उसके साथ चाय पीने के लिए जाना कुछ गलत नहीं. और मैं 40 साल से राजनीति करता हूं, मेरे जीवन में कभी पैसे का मामला आया नहीं. ये दुनिया जानती है. सुप्रिया सुळे, राहुल गांधी और ये लोग ऐसा क्यों कह रहे हैं. और वो आके सीसीटीवी फुटेज आके देखे, जो चेक करना है चेक करे. और बाद में ये होने के बाद तो हितेंद्र ठाकुर और क्षितिज ने मेरे को गाड़ी से अपने गाड़ी से छोड़ा. तो ऐसा कोई मामला नहीं है. पैसा दिखाया.